आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली। जालियनवाला बागेत जनरल डायरनं गोळ्या घातल्या, इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रुधूर सोडला, लहान लहान मुलींचा आक्रोश पाहिला। यांना मुलं बाळं नसल्यामुळे किंवा जे आहे ते परदेशात असल्यामुळं सुरक्षित, त्यांना आमच्या भारतातल्या मातीतल्या मुलांचं दुःख, त्यांच्या आईवडिलांचं दुःख आणि यातना कळणार नाहीत। म्हणूनच मी आज सांगितलं, कालचा दिवस हा भारतीय लोकशाहीतला अत्यंत काळा दिवस होता, ब्लॅक डे। हा 20 जुलै हा दिवस यापुढे डरपोक दिवस म्हणून साजरा करावा, डरपोक दिवस। तुमचा पक्ष मोहीम राबवत होता, तुम्ही देखील विचार होताय, राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं होतं आमचे 8 खासदार जमिनीवर ग्राउंडवर दिसतील, काँग्रेसही कुठे दिसलं नाही। मला असं वाटतं नाही, मी डरपोक हा पोलिसांनी ज्या प्रकारचा अत्याचार केला, हल्ला केला, ज्या पद्धतीनं लहान मुलांना मारलं, हा डरपोक पण आहे ना। सरकार लहान मुलांना, विद्यार्थ्यांना घाबरलं आहे आणि हुकुमशाहीप्रमाणे ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे। काल ग्राउंडवरती आम्ही सगळे होतो की, काल आम्ही ताबडतोब वांगचुकना भेटायला गेलो, त्यांच्या प्रकृतीची चौकशी जाऊन आम्ही केली सफदरजंगला, त्यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर आम्ही परत तिकडे काही आंदोलकांना भेटलो, संध्याकाळी मी स्वतः जंतर-मंतरला गेलो होतो काल, आता परत आम्ही जाणार आहोत। पक्षाबद्दल प्रश्नच नाही, सुप्रिया सुळे म्हटलं की आमचे 8 खासदार खांद्याला खांदा मिळून या लोकांसोबत, विद्यार्थ्यांसोबत आहेत, आंदोलन पाहायला मिळतील। मला असं वाटतं की काय त्यांच्या पक्षानं महाराष्ट्र आंदोलन केलेलं आहे, मला इकडल्या त्यांची भूमिकासुद्धा कालच्या बैठकीमध्ये हे आंदोलकांच्या बाजूनेच होती। स्वतः सुप्रिया सुळे या आजारी आहेत, त्यांना मी काल, मलाही वाईट वाटलं की सुप्रियाताई म्हणजे फार वोकल आहेत ज्याला आपण म्हणतो, पण त्यांचा आवाज नाही आहे, त्यांचा घसा पूर्णपणे हे जो कंठ आहे तो बिघडलेला आहे आणि डॉक्टरांनी त्यांना किमान 10 ते 12 दिवस बोलू नये किंवा घशावर ताण देऊ नये हे सांगितलेलं आहे। त्यांचे लोक होते की आता जे मला असं माझ्या माहितीप्रमाणे जे अनिश गावंडे आहेत दीपकेबरोबर, ते त्यांच्याच पक्षाचे आहेत। त्यांनी असं सांगितलं आमचे 8 खासदार असतील, एकही खासदार ग्राउंडवर पाहायला बघा, खासदार असतील किंवा नसतील, त्याहीपेक्षा कार्यकर्ते होते जमिनीवर। प्रश्न हा आहे की या देशातील जे राजकीय घराणे आहेत त्यांना त्यांच्या मुलाचं करिअर दिसलं, ग्राउंडवर येताना दिसत नाही। आता याच्यावरती आज हा चर्चेचा विषय नाही, पण या सगळ्या असं वाटत नाही का विरोधी पक्षाला देखील मोठा संदेश आहे? विरोधी पक्षांना हे आंदोलन ताब्यात घ्यायला पाहिजे। आता आम्ही आजच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार आहोत। आम्ही स्वतः मुंबईमध्ये फार मोठं आंदोलन केलं, अजूनही करत आहोत, यापुढेही करत राहू। जिथे जिथे संधी मिळेल तिथे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आघाडीवर जाऊन नेतृत्व करून, तरुणांना एकत्र करून या सगळ्या मोठ्या आंदोलनाला समर्थन देत आहेत। शिवाजी पार्कचं आंदोलन हे महाराष्ट्रातलं किंवा देशातलं एक मोठं आंदोलन झालं आहे, आपण पाहिलं असेल, आणि यापुढे सुद्धा ही आंदोलनं सुरूच राहतील। आम्ही इतकंच सांगतो आहोत की देश पातळीवरती आता हे आंदोलन घेऊन जावं लागेल। धर्मेंद्र प्रधानांचा एक काल व्हिडिओ समोर आलेला आहे, एकीकडे